मालवणमध्ये शिंदेंकडून पैशांचं वाटप करण्यात आलं। 2 बॅगांमधून रात्रभर पैशांचं वाटप झालंय। शिवसेना युबीटीच्या वैभव नाईक यांनी हा गंभीर आरोप केलाय। शिवसेना आणि भाजपकडून पैशांचं वाटप होतंय, नाईकांनी हे आरोप केलेला आहे। सिंधुदुर्ग मालवणमध्ये सभेसाठी आलेल्या एकनाथ शिंदेंनी जनतेसाठी कोणतीही घोषणा केली नाही, मात्र येताना त्यांनी आणलेल्या 2 जड बॅगा या पैशांच्या होत्या आणि त्या पैशांचं रात्रभर वाटप झालेलं आहे। माजी आमदार वैभव नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेवर गंभीर आरोप केलेला आहे। भाजपवर आरोप करणारे निलेश राणे आणि भाजप दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत आणि लोकसभा विधानसभा निवडणुका पैसे वाटून हे लोक जिंकलेले आहेत, अशा प्रकारे त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। साहेब, आपण एक सोशल मीडियाला व्हिडिओ व्हायरल केलाय आणि एकनाथ शिंदे सुद्धा पैसे घेऊन आले असा आरोप केला, काय सांगा? मालवणमध्ये 2 दिवसापूर्वी म्हणजे परवाच सभा माननीय एकनाथ शिंदेंची होती आणि त्या शिंदेमध्ये मालवणवासियांना भाषणामधनं काय किंवा घोषणा कुठली झाली नाही किंवा सभेमध्ये लोकांना काय उद्देशून ते काही बोलले नाहीत, परंतु एक मात्र निश्चित झालं की त्या हेलिकॉप्टरने येताना ज्या 2 मोठ्या जड बॅगा होत्या त्या जड बॅगा मात्र मालवणात काल रात्रभर वाटत होते आणि त्यामुळे एकीकडे एकनाथ शिंदे किंवा शिंदे सेना ही भारतीय जनता पार्टी पैसे वाटप म्हणून आरोप करतो, परंतु हे दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये ह्यांनी पैसे वाटूनच ह्या निवडणुका जिंकलेल्या आहेत आणि आता पण कशा पद्धतीने पैसे वाटतात ह्याचा व्हिडिओ मी माझ्या सोशल मीडियाला टाकलेला आहे आणि निश्चितपणे त्या व्हिडिओत असं दिसतंय की जे पैसे काय नेमकी सध्या कोकणातली परिस्थिती आहे आणि या निवडणुकीचे आणखी ताजे तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या कोकणामध्ये आहेत आणि जाणून घेऊया त्यांच्याकडून काय सगळी परिस्थिती आहे। ओम, सध्या कोकणामधल्या या सगळ्या निवडणुकांकडे लक्ष आहे। पैसे वाटपाचे सातत्यानं आरोप होत आहेत। काही दिवसांपूर्वी निलेश राणेंनी सोशल मीडियावर ज्या प्रकारे एक स्ट्रिंग ऑपरेशन त्यांनी केलेलं दाखवलं, त्यानंतर आता वैभव नाईकांनी सुद्धा आरोप केलेत आणि त्याच शिवसेनेवर हे आरोप केलेत। भाजप शिवसेना एकाच नाण्याच्या 2 बाजू असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। काय नेमकं सगळं कोकणामध्ये आता निवडणुकीच्या दरम्यान सुरू आहे? अनुपमा, खरं तर शिवसेना आमदार निलेश राणे यांच्याकडनं सातत्यानं भाजपवरती जो पैसे वाटपाचा आरोप केला जात होता त्याला कुठेतरी काउंटर देण्याचा प्रयत्न युबीटी गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केलाय। एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरमधून उतरतात आणि त्यांच्या पाठोपाठ त्यांचे सुरक्षा रक्षक पैशांनी भरलेल्या बॅगा हेलिकॉप्टरमधून बाहेर काढतात, अशा प्रकारचा एक व्हिडिओ पोस्ट केल्याचा दावा वैभव नाईकांकडनं करण्यात आलाय। भाजपकडनं पैसे आरोप निलेश राणे करत असताना दुसऱ्या बाजूला शिवसेना देखील त्याच पद्धतीनं कोकणामध्ये पैशांच्या जोरावर राजकारण करते आणि मतं विकत घेते, असा थेट आरोप वैभव नाईक यांना करण्यात आलाय। हा आरोप आज सकाळी झाला असला तरी सुद्धा काल रात्री एक मोठी घडामोड इथेच घडली। मालवणामध्ये ज्या ठिकाणी मी सध्या उभा आहे, माझ्या मागे मी सध्या निलेश राणेंच्या बंगल्याच्या बाहेरच उभा आहे। याच बंगल्यावरनं काही अंतरावरती पिंपळपार नावाचं एक ठिकाण आहे आणि या ठिकाणी खरं तर 1.5 लाख रुपये आणि 2 नंबर प्लेट नसलेल्या गाड्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत निलेश राणे यांनी पकडल्या आणि त्या पोलिसांच्या नंतर स्वाधीन केल्या। आरोप असा देखील झाला की भाजपकडनं पैसे वाटप केले जाते आणि नंबर प्लेट नसलेल्या गाड्या कशा पद्धतीने या ठिकाणी वापरल्या जात आहेत। पहाटेपर्यंत हा सगळा मेलोड्रामा पोलीस स्टेशनमध्ये होत होता आणि अंतिमतः सकाळी 5च्या सुमारास तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती देखील समोर आली, मात्र अद्यापही FIR ची कॉपी त्या संदर्भातली समोर आलेली नाहीये। एकंदर जर आपण पाहिलं तर कोकण हा पॉलिटिकली अत्यंत सेन्सिटिव्ह, अतिशय संवेदनशील मानला जातो। त्यातच या भाजप विरुद्ध शिवसेना विरुद्ध निलेश राणे, नितेश राणे विरुद्ध निलेश राणे असा हा चौकस राजकीय संघर्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। काही तासांपूर्वी या ठिकाणी मतदानाला देखील सुरुवात झाली आहे। अद्याप तरी या 2 तासांमध्ये तरी कुठलाही राजकीय घडामोड किंवा कुठलंही गालबोट लागेल अशी घटना अद्याप तरी घडलेली नसली तरी सुद्धा कणकवली आणि मालवण या 2 नगर परिषदांवरती विशेषत्वानं महाराष्ट्राचं लक्ष आहे, महायुतीचं लक्ष आहे, कारण या 2 नगर परिषदांच्या निवडणुका खूप मोठ्या प्रमाणात गाजल्या। काल मध्यरात्री जो प्रकार घडला त्या संदर्भामध्ये नितेश राणेंनी अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये, निलेश राणे सुद्धा अद्याप प्रतिक्रियेसाठी उपलब्ध झालेले नाहीयेत। मात्र जेव्हा ते या बंगल्यातून बाहेर पडतील आणि एकंदर मतदानाचा आढावा घेतील तेव्हा ते या सगळ्या संदर्भात जो काही काल प्रकार घडला त्याबद्दल काही भाष्य करतायत का आणि अद्याप FIR दाखल करण्यात आलेलं नसल्याचं कळतंय, त्यावर त्यांचं काही नेमकं म्हणणं आहे का, केवळ तक्रारीच्या माध्यमातूनच या सगळ्या प्रकरणावरती थांबतायत का, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे एकंदर कालचा प्रकार
शिवसेना पैसे वाटप करत असल्याचा त्यांचा आरोप आणि त्यानंतर भाजपवर करण्यात आलेला आरोप आणि वैभव नाईकांनी पुन्हा एकनाथ शिंदे आणि निलेश राणेंवरती पैसे वाटपाचा केलेला आरोप या सगळ्या राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या गदारोळामध्ये ही निवडणूक पार पडते. त्यामुळे आज काय काय घडामोडी घडतायत पाहणं महत्त्वाचं. निश्चित ओम, आज दिवसभर असंच आपल्याला लक्ष खरं तर कोकणातल्या या सगळ्या निवडणुकांवर ठेवायचं आहे. त्याचं कारणच आहे की आरोप होत आहेत पैसे वाटपाचे आणि अर्थातच याच्यात कितपत तथ्य आहे याबाबत काही शोध पुढे लागला जाणार का हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. ओम, धन्यवाद तुर्तास दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी.